तुळजापूर तालुक्यात 65.40 इतके मतदान झाले आहे. मतदानानंतर मतदान यंत्र घेऊन जाणाऱ्या बसमध्ये बिघाड. तुळजापूर तालुक्यात उस्मानाबाद लोकसभेसाठी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 65.40% इतके मतदान झाले. या मतदान प्रक्रियेदरम्यान महायुती महाविकास आघाडी उमेदवारांमध्ये चुरशीची लढत दिसून आली. धनेगाव पांगरवाडी येथील ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतल्यानंतर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रिया संपल्यावर तालुक्यातील इटकळसह परिसरातील जवळपास 6 ते 7 गावातील मतदान यंत्र व कर्मचाऱ्यांना घेऊन धाराशिवकडे निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बिघाड झाल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली. ही घटना मंगळवारी दिनांक 7 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे मतदान यंत्रे कर्मचारी घेऊन उस्मानाबादकडे निघालेल्या बसमध्ये झाली. मंगरूळ गावाजवळ बस पोहोचताच अचानक गरम होऊन बंद पडली. इंजिनमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. यामुळे बसमधील मतदान प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. परंतु चालकाने प्रसंगावधान दाखवत तात्काळ बस बंद करत इंजिनवर पाणी मारले. धूर कमी झाला तरी बस सुरू होण्यास अडचण निर्माण होऊ लागली. त्यानंतर अर्ध्या तासानंतर प्रयत्न करून अखेर 9:30 वाजता बस सुरू झाली व पुढे मार्गस्थ झाली. याबाबत तहसीलदार अरविंद बाळंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत अधिक माहिती घेऊन स्पष्टीकरण देईल असे सांगितले. द हिंद न्यूजसाठी प्रवीण कदम, तुळजापूर.